पाक न करता, हाताला चटके न देता, अजिबात कडक न होता, कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये जिभेवर ठेवताच विरघळणारे तिळाचे लाडू करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आपण आज पाहणार आहोत. याच पद्धतीने मी तिळाची वडीसुद्धा बनवलेली आहे. लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं. ही दोन्ही भांडी त्यामध्ये ठेवली आहे. त्यावरती प्लेट ठेवायची म्हणजे पाणी आतमध्ये जाणार नाही. आता कुकरची आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे. गूळ आपला इथे छान वितळलेला आहे. अजिबात पाक वगैरे करायची गरज नाही आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे जाडसर वाटून घेतले आहेत. भाजलेले अर्धी वाटी तीळ प्लेटमध्ये आणि अर्धी वाटी तीळ मिक्सरमध्ये घातले आहेत. छान आता हे बारीक फिरवून घेऊया म्हणजे लाडूला छान बाइंडिंग येतं. आता हे सर्व एकत्र करून घेऊया. अजिबात पाकाचं टेन्शन न घेता ही ट्रिक वापरली ना तर लाडू कडक न होता ओठाने सुद्धा खाता येतील इतके मौसूद होतात. कुकरमधून काढून घेतल्यानंतर चमच्याने असं हलवून घ्यायचं. तीळ शेंगदाण्याचं मिश्रण, वितळलेलं गूळ, वेलायची पावडर, 2 चमचे तूप घालून हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं तूप लावायचं म्हणजे मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाही. थोडंसं मिश्रण घेऊन याचे लाडू तयार करून घ्यायचे. अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण अजिबात कडक होत नाही किंवा घट्टसुद्धा होत नाही आणि हाताला तर चटके बसतच नाहीत. या पद्धतीने लाडू केले ना तर कधीच बिघडणार नाही आणि खराबसुद्धा होणार नाही. त्यामुळे या संक्रांतीला या पद्धतीने लाडू नक्की बनवा आणि कसे झाले हे मला कळवा.